रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट ओतून मूकहत्या सुरू असल्याचा गंभीर आरोप सुराज्य अभियानचे समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी केला आहे। एनजीटीच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालयासमोरील रस्त्यांवरही झाडांभोवती काँक्रीट टाकण्यात आल्याचे सांगत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। एनजीटीच्या 21 मे 2025च्या आदेशानुसार झाडांभोवती किमान 1 मीटर जागा काँक्रीट मुक्त ठेवणे बंधनकारक असताना सोलापुरात सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे भूगर्भातील जलपुनर्भरणावर परिणाम होत असून शहरातील वाढत्या तापमानालाही प्रशासन जबाबदार असल्याचे पिसे यांनी म्हटले। झाडांभोवतीचे काँक्रीट तातडीने काढून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। येत्या 7 कामकाजदांच्या दिवसात प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास एनजीटी ॲक्ट 2010 अंतर्गत फौजदारी तक्रार आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला। झाडांच्या संरक्षणासाठी दिल्लीप्रमाणे आदर्श कार्यप्रणाली लागू करण्याची मागणीही सुराज्य अभियानाने केली। पत्रकार परिषदेला राजन बुणगे, सतीश गाजूल, जयंत होले पाटील उपस्थित होते। वस्तुतः आज वसुंधरा दिन आहे। या निमित्तानं एक अत्यंत गंभीर प्रश्न आपणासमोर मी मांडत आहे की जेव्हा फुटपाथ केलं जातं किंवा काही काँक्रिटीकरण केलं जातं तेव्हा झाडाच्या भोवती काटोकाट पेविंग ब्लॉक किंवा सिमेंट भरलं जातं, काँक्रिटीकरण केलं जातं। वस्तुतः यामुळं अभ्यास असं सांगतो की यामुळं झाडांचा सावकाशपणे ही मृत्यू होतो, म्हणजे ही काँक्रिटीकरण करणं ही एक प्रकारची हत्याच आहे। वस्तुतः जगामध्ये काय केलं जातं की आदर्श प्रशासन कशाला म्हटलं जातं, जिथं निसर्गाची झाडांची काळजी घेतली जाते। आणि भारतामध्ये सुद्धा दिल्लीसारख्या ठिकाणी तर त्यांनी एक वेगळी कार्यप्रणालीच केलेली आहे की 24 तास तक्रार करा, असं कुठं जर झालं असेल झाडांची काळजी घ्या। मग असं असताना मग सोलापूर मागं का? काँक्रिटीकरणामुळं जी शहरं तप्त होत आहेत, या तप्त होण्याच्या प्रक्रियेला अर्बन हीट लँड इफेक्ट म्हणतात। तापमान आज आपण नेहमी बघतो, आपणच म्हणतो की पूर्वी अनेक वर्षांमध्ये इतकं तापमान नसायचं। मग ह्याच्यावर उत्तर एकच आहे की झाडं जगणं, झाडं लावणं। झाडं लावण्याचा भाग होत असतो, पण झाडं जगवणं पण महत्त्वाचं आहे। कारण एक 20 वर्षाचं, 30-50 वर्षाचं झाड जेवढ्या प्रमाणामध्ये कार्य करतं तेवढं लहान लहान रोपं कार्य करू शकत नाहीत ना। त्यामुळं आम्ही जेव्हा सुराज्य अभियानाच्या माध्यमातून निरीक्षण केलं तर सोलापूरमध्ये आपलं महापालिका असू दे, CP ऑफिसच्या समोरचा रस्ता असू दे, जी महत्त्वाची रस्ते आहेत त्यापैकी 80-90% ठिकाणी जी झाडं आहेत ना ते पूर्णपणे काँक्रीटनं पॅकच केलेली आहेत। त्यामुळं आणि या संदर्भामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं 21 मे 2025 रोजी पॅन इंडिया एक आदेश जाहीर केलेला आहे। आणि याच्या जोडीला महाराष्ट्राच्या झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे। आणि संबंधित जे कोणी जबाबदार असतील त्यांनी स्वखर्चानं ते व्यवस्थित केलं पाहिजे। म्हणजे एनजीटीनं तर स्पष्ट सांगितलं की प्रत्येक झाडाभोवती 1 मीटर त्रिज्या ही रिकामी ठेवली पाहिजे। मग चौकन ठेवा, गोल ठेवा, जेणेकरून त्या झाडाचं संवर्धन होणं आवश्यक आहे। म्हणजे कायद्याप्रमाणे हे काँक्रिटीकरण हा गुन्हा आहे। तर सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की 7 दिवसाच्या आत महापालिकेनं संबंधित जे कोणी खातेदार असतील त्यांनी हे रिपेरी करावं, त्या व्यक्तीकडून ते करावं। अन्यथा आम्ही या संदर्भात कायदेशीर कारवाई होण्याची प्रक्रिया चालू करू आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे त्यांच्या आदेशाचं अवमानना झालेली आहे याच्याबद्दलची आम्ही तक्रार करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे।